कंबळी 8 डिसेंबर भागामध्ये अनिका ऋषीला अंगठी घालत असते. तेवढ्यात कंबळी जाते आणि कामिनीचा पर्दाफाश करते. ते कसं, चला तर बघूया. आता ऋषी आणि अनिकाची एंगेजमेंट असते. कामिनी रागिनी एवढ्या खुश असतात की त्यांच्या खुशीचा ठिकाणाच नसतो. आता अनिका म्हटली की सगळंच हायफाय. आता ती एंगेजमेंटसाठी अशी काही आवरून येते की खरंच सुंदर दिसत असते. रागिनी म्हणते, आई अनिका बघ ना किती सुंदर दिसते. कामिनी म्हणते, हो ग माझी अनिका आहे सुंदर. आता अनिका ऋषीजवळ जाते आणि स्माईल करते. कामिनी म्हणते, चला चला आता रिंग घालून घ्या. अनिका ऋषीच्या बोटात रिंग घालायला लागते आणि तेवढ्यात कंबळी ओरडते, थांबा. कंबळी अचानक बघितल्यानंतर अनिका, कामिनी आणि रागिनी जाम हादरतात. आता कंबळीला आठवतं बंड्याचं बोलणं. त्याने सांगितलेलं असतं की अनिका बोलत होती की ग्रॅनी आजीने असा काही खेळ खेळला ना की त्या नयनताराला माझा आणि आजीचं ऐकल्याशिवाय काही पर्यायच नाही. ते आता सगळ्यांसमोर म्हणते, हा साखरपुडा घडून आणण्यासाठी कामिनी आजीने लय मोठा गेम खेळलाय. कामिनी म्हणते, एक गावछाप हे काय बोलतेस. कंबळी म्हणते, तुम्ही किती आडवा, पण आज जे काय आहे ना ते मी सांगणार म्हणजे सांगणार. अन्नपूर्णा म्हणते, कंबळी तुला काय म्हणायचंय. ती अन्नपूर्णा आजी, कामिनी आजी नयनतारा मॅडमकडे गेल्या आणि त्यांनी त्यांना एक व्हिडिओ दाखवला आणि ब्लॅकमेल केलं की अनिकाशी ऋषी सरांचं लग्न झालंच पाहिजे. अनिका म्हणते, एक कंबळी टंबळी गावछाप तू हे काय बोलतेस. कंबळी म्हणते, अनिका मी काय बोलते ना हे तुला चांगलंच कळतंय. तू किती याव आणला ना तरी सत्य झाकून नाही राहणार. कोंबडा जेव्हा आरवायचा तेव्हा आरवणारच. अनिका म्हणते, कोंबडा बिंबडा काय चाललं हिचं. एक कंबळी टंबळी चल निघ इथून. कामिनी आवाज देते, गार्ड हिला पहिले बाहेर काढा. आता गार्ड पळत येतात. तेवढ्यात अन्नपूर्णा म्हणते, थांबा तुम्ही बाहेर जाऊ शकतात. कंबळी तू बोल. कंबळी म्हणते, अन्नपूर्णा आजी कॉलेजमध्ये एका मुलाने प्राजूवर हात टाकला. त्यामध्ये त्याने तिचे कपडे फाडले आणि अनिकाने त्याचा व्हिडिओ काढला आणि तोच व्हिडिओ कामिनी आजीने नयनतारा मॅडमला दाखवला आणि म्हटल्या, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तू ऋषीचं लग्न अनिकाशी लावूनच देशील. बंड्याच्या सांगण्यावरून कंबळी प्राजूला विचारते आणि प्राजू तिला सगळंच सत्य सांगते. आता सत्य कळल्यानंतर अन्नपूर्णाला खूप राग येतो. ती आता कामिनीसमोर जाते. कामिनी म्हणते, वहिनी अगं तू हिचं नको ऐकू. ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. अगं ऋषीवर हिचा डोळा आहे आणि म्हणून सारखं तिचे मागेपुढे करत असते. आता मात्र अन्नपूर्णा मागेपुढे काय बघत नाही आणि कामिनीच्या एक कानाखाली देते. तर घडतं असं, गुरुजी घरी येतात आणि कामिनी म्हणते, गुरुजी साखरपुड्यासाठी एक चांगला मुहूर्त काढा. गुरुजी म्हणतात, 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. कामिनी म्हणते, अच्छा नयनतारा तुला जमेल ना 2 दिवसात तयारी करायला. तेवढे अन्नपूर्णा म्हणते, नाही जमणार तिला. हे ऐकल्यानंतर कामिनी आणि रागिनीचे होश उडतात. पण रागिनी कामिनीचा हात दाबते. कामिनी म्हणते, का वहिनी का नाही जमणार. अन्नपूर्णा म्हणते, कारण साखरपुड्याची तयारी नयनताराने करणार, आपण करणार. आता कुठे कामिनीच्या जीवात जीव येतो. ती हो का, चालेल ना वहिनी, आपण तयारी करू, त्यात काय एवढं. अन्नपूर्णा म्हणते, आपली तशी परंपरा आहे, कारण सगळी तयारी हे मुलीच्या घरचे करतात. मग कामिनी तू नयनताराला का सांगते तयारी करायला. कामिनी म्हणते, सॉरी नयनतारा सॉरी हां. नाही म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. काहीच हरकत नाही, आपण तयारी करूया. वहिनी तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण इकडे मात्र कॅन्टीनमध्ये वेगळंच काहीतरी घडतं. मैत्रिणीसमोर अनिका सगळंच सांगून जाते आणि बंड्या ऐकतो आणि सगळं जाऊन कंबळीला सांगते. आता कंबळी ऋषीकडे जाते आणि म्हणते, ऋषी सर तुम्ही खुश नाही दिसत. हा साखरपुडा तुम्ही तुमच्या मर्जीनेच करताय ना. ऋषी म्हणतो, हो मी माझ्या मर्जीनेच करतो आणि निघून जातो. आता कंबळीला काय करायचं ते कळून जातं आणि ती ऋषी आणि अनिकाच्या एंगेजमेंटमध्ये पोचते आणि कामिनीचा पर्दाफाश करते. आता पुढे काय बघायला मिळणार हे आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.